तर गाईज स्वागत आहे तुमचं परत एकदा सीएम व्लॉग मध्ये. तर सुरू करूयात एका नवीन व्लॉगला. तर आज आहे गणपतीचा 10वा दिवस आणि उद्या लास्ट दिवस असणार आहे. गणपती आपला जाणार आहे आणि आज आपल्या इचलकरंजीत एकदम जोरदार धमाकेदार सगळ्या सिस्टीम जोडतात. तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळं बघायला मिळेल आणि ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस असं दोन्ही दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आमच्या मंडळाची पण सिस्टीम जोरात आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. एकदम खतरनाक आहे स्ट्रक्चर आपला. तर तुम्ही ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा. तर गाईज आता आम्ही चाललोय गल्लीत आणि जो आहे आमच्या अपार्टमेंट मधला गणपती. यो चम्या भाऊ, देवा भाऊ, तुझं काय नाव माहित नाही मला. अण्णा कुठं आहे? अण्णा दाता कुठं आहे तुझी? तारे जमीन पर ईशान आहे का नाही? त्यातला ईशान आहे, तारे जमीन पर ईशान. चला. तर गाईज आता आम्ही आलोय गल्लीत आणि तुम्हाला आमचा गणपती दाखवतो. आणि एवढ्या लांब येऊन बोलतोय कारण कॉपीराइट येईल ब्लॉगला, त्यामुळे एवढ्या लांब येऊन बोलालोय. आपला गणपती मंडळाचा, आपला गणपती 25 फुटी गणपती आहे. आणि आता तुम्हाला आमच्या घरातला पण गणपती दाखवतो. जरा दाखवतो कारण तुम्ही पण बोर होचिला नुसता गणपती म्हणालाय असं तुम्ही म्हणशीला, त्यामुळे तुम्हाला जरा दाखवतो सगळं. तर ह्यो आहे आमच्या घरातला गणपती. आम्ही सगळेजण एकत्रच बसवतोय गणपती. अजून काकांच्या घरात आम्ही बसवतोय गणपती. आता थोड्या वेळात आरती पण होईल आणि पोरं आता हळूहळू याल्यात कारण निम्मी पोरं स्ट्रक्चरकडे गेल्यात, सिस्टीम जोडाल्यात, त्यामुळे पोरं निम्मी तिकडे आहेत आणि निम्मी गल्लीत आहेत. तर काही आता आमची थोड्याच वेळात मंडळाची आरती चालू होईल. इकडे जर ह्यो आमचा डॅनी भाऊ तुम्हाला माहीतच आहे. तर मगाची विषय काय झाला, ह्यो एकच सांगतोय, ह्यांच्या आजानं 27 एकर विकलं आहे. तर विषय काय झाला, ह्यो काय म्हटला, जर विकला ना ह्यांच्या आजानं जर विकला नसता तर काळ्या घोड्यातनं फिरलो असं. तर विषय आहे का आता, तर मोठ्या भावाने घेतला हत्ती, बारक्या भावाने घेतला घोडा आणि या भावाने घेतला गाढव. श्रवणाय कुर्महे पूज्यं स्वराज्यं वैराज्यं तर काही आता आमच्या मंडळाची आरती झाल्या. आता आम्ही सगळी पोरं जाणार आहे महाप्रसादाला जेवायला. एका ठिकाणी महाप्रसाद आहे, तिथं आम्ही जेवायला जाणार आहे आणि आपली पोरं सगळी जेवून मगच आम्ही जाणार आहे स्ट्रक्चरकडं. तुम्हाला दाखवतो स्ट्रक्चर जोडण्यात येणार आहे रात्री आमच्या मंडळाचा. एकदम टॉपचा स्ट्रक्चर जोडणार आहे आणि ह्यो ब्लॉग एकदम भारी होणार आहे. ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा. तर गाईज महाप्रसाद खाऊन आता मी परत आलोय घराकडं आणि इथं आमच्या अपार्टमेंटातल्या गणपतीच्या मंडपात बसलोय आम्ही इथं. आणि ह्यो आमचा श्री आहे. इथं काम चालू आहे आमच्या गणपतीच्या उद्या मिरवणुकीचं स्क्रीनचं डिझायनिंग. तर एवढं करणार आहे आणि मग मी आणि हे 2 श्री आहेत, आम्ही 3 जण जाणार आहे आमच्या स्ट्रक्चरकडं. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, खूप मजेशीर ब्लॉग होणार आहे. तर गाईज मी आता जेवून आलोय आणि इचलकरंजीत जिथं स्ट्रक्चर लावतात म्हणजे जिथनं मिरवणुका चालू होत्यात आपल्या शिवतीर्थं बसणं, म्हणजे सगळ्या मंडळानं स्ट्रक्चर जोडायचं चालू केले आणि तिथंच आपल्या मंडळचं स्ट्रक्चर जोडायचं चालू केल्यात, तुम्ही बघू शकताय. तर उद्या वातावरण एकदम चंगी असणार आहे आणि तुम्हाला जोडेल तसं दाखवत राहतो. आणि उद्या फक्त एकाच माणसाचा हात वरती असणार आहे, तो म्हणजे आपला बापू आहे. तर आपलं मंडळ आहे त्यामुळे विषय नाही. आणि आपल्या बापूचा आउटफिट, अध्यक्षचा आउटफिट बघा. आमच्या आउटफिट हे काय वरचं कुठलं जॅकेट? पॉपअप जॅकेट विथ शूज, टेप शूज, बॅगी आणि असा एक हात वरती असणार उद्या. एकच नुसता हात वरती असणार उद्या बापूचा. पॅडी दिसते काय उद्या? पॅडी अरे दिसला पॅडी दिसला. तर आपल्या मंडळाचं गावापेक्षा वेगळं असते. जे गाव करते ते आपण करत नाही आणि आपण आपलं मंडळ करते ते गाव करते, लक्षात ठेवा. हा ब्लॉग आपला ब्लॉग असणार उद्या. सीएन ब्लॉग जोरात असणार आहे आणि आपला बघण्यासारखा स्ट्रक्चर असणार आहे. तुम्ही फक्त वेट करा, सगळं जोडून झाल्यावर दाखवत तुम्हाला. वेट अँड वॉच. तर आता तुम्हाला इचलकरंजीत किती स्ट्रक्चर असतात ते पण तुम्हाला दाखवतो. प्रत्येक मंडळाचं स्ट्रक्चर असते आणि मोठं स्ट्रक्चर असते. जे देशात होत नाही ते इचलकरंजीत होते, ते तुम्हाला दाखवतो. प्रत्येक स्ट्रक्चर थोडं दाखवतो. तुम्ही बघा तुम्ही माझ्यासमोर एक स्ट्रक्चर आहे, ह्या साईडला स्ट्रक्चर आहे, आता बगल तिकडं स्ट्रक्चर आहे. इचलकरंजीतला अँटिक स्ट्रक्चर दाखवतो. तो सक्सेस ग्रुपचा आहे, हे बघा
असा आहे. तर ह्यो जो स्ट्रक्चर आहे तो खाली आता रोडवर लावल्यात. आता क्रेननं डायरेक्ट ट्रॉलीवर ठेवणार आणि ट्रॉलीवर वेल्डिंग लावणार. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे इचलकरंजीत. काही बघत नाहीत, आडवं तिडवं नुसता स्ट्रक्चर उभा करायचं काम करतात. डायरेक्ट वेल्डिंग, डायरेक्ट ट्रॉली पॅक करून सोडतात सगळी मंडळं. कारण अँगलशिवाय स्ट्रक्चर उभा राहत नाहीत, त्यामुळे वेल्डिंग मारा लागते. एकदम प्रॉपरमध्ये पच्चमध्ये काम असते. इकडं कोपऱ्यात नुसता स्ट्रक्चर जोडल्यात. एवढे इचलकरंजीत काय वेगळं असते तर तुम्हाला ह्यासाठी सांगतो. तर थांबा तुम्हाला दाखवतो. काय डायरेक्ट ट्रेनने स्ट्रक्चर जोडायला चालू होतं. तर एका ठिकाणी फक्त कमीत कमी 4 ते 5 स्ट्रक्चर जोडायचं काम चालू आहे. आणि एवढं मोठं स्ट्रक्चर आहे काय सांगू तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि हे कुठंच होत नाही, फक्त इचलकरंजीतच होतंय. तर गाईस रात्रभर काम चालू आहे. सकाळचं 6 वाजल्यात आणि या मंडळाच्या सिस्टीमचं कमीत कमी एक 70% काम झाले. बाकीचं 30% काम राहिले अजून. तुम्हाला दाखवतो सगळं कंप्लीट झाल्यावर. आणि आता इथनं आम्ही जाणार आहे आमच्या गल्लीत मूर्ती काढायला. कारण आपण मिरवणूक लाईनीत घालतोय, त्यामुळे आपल्याला मूर्ती सिस्टीमजवळ आणायला लागत्या. सगळी पोरं आता गल्लीत गेल्यात. आता आम्ही पण चाललोय. तर तिथून मूर्ती आणणार आणि मग तुम्हाला ब्लॉग पुढं सगळा कंटिन्यू दाखवतो काय काय होते काय काय नाही. तर आता जस्ट गल्लीत आलो आम्ही आणि आंघोळ बिंघोळ करून आले. आणि आता गणपतीची आरती झाल्या. आता आम्ही काही मांडवातनं गणपती काढणार आहे. तर तुम्ही बघत राहा. तर काही आता आमच्या मंडळाचा हातात कॅमेराला आहे माझ्या. सगळं आपलं फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचं सगळं माझ्याकडं असते. आता मी चांगलं फोटो काढणार आहे. आता आलो आहे, कन्स्ट्रक्शन चालू आमच्या इथं गल्लीत. तर इथं आलो आहे, आता चांगलं फोटो मारणार आहे गणपतीचं. तर गाईज आता आमची मूर्ती मांडवातनं बाहेर पडल्या आणि फायनली आता आम्ही जिथं आमची सिस्टीम आहे, जिथून मिरवणूक चालू द्या मंडळाची, तिथं आम्ही मूर्ती न्यायलो आहे. आणि 2 काम चालू आहेत आपले, एक फोटोग्राफी पण आणि आपली ब्लॉगिंग पण. तर गाईज मूर्ती असली भारी दिसाल्या, मांडवापेक्षा बाहेर एवढी मूर्ती अप्रतिम दिसाल्या. मला दाखवत थांबा. एकदम खतरनाक मूर्ती दिसाल्या. असलं फोटो भारी आल्या. एकदम टॉपमध्ये एकदम टॉपचं फोटो आलं. तर हळूहळू आपली मूर्ती आम्ही घेऊन चाललोय. मस्तपैकी मी निवांत ट्रॉलीवर बसून चाललोय. अहो कुठून तर फायनली आता आम्ही पोहोचलोय आपल्या सिस्टीम जवळ. तुम्हाला सिस्टीम दाखवतो. तर गाईज आपली सिस्टीम जोडून तयार आहे. तुम्ही मागं बघायला आहे, दाखवतो. तेव्हा सगळं साऊंड शार्प्या रुपया सगळ्या लावून तयार आहे. तर गाईज आता एक विषय झाला. आपला साऊंडवाला, लाईटवाला, स्क्रीनवाला ही झोपल्यात. कारण त्यांनी काल भाडं करून आली एका ठिकाणी, त्यामुळे तिने झोपल्यात. मग आता सगळी पोरं डायरेक्ट आवरूनच येतील आणि मग नंतर आपल्याला ट्रायल बघायला मिळेल. साऊंडची क्वालिटी सगळं बघायला मिळेल. तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर गाईज एकदम खचाखच आवरून तयार झाले. आता मी चाललोय आमच्या सिस्टीमकडं. नुसता नाचा आता एकदम एक्साइटेड आहे मी. कारण एकदम आपली मिरवणूक खतरनाक होणार आहे. फक्त देवा गणपतीच्या कृपेनं आपला स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित निघू दे लाईनीला. तुम्हाला दाखवतो. आता जाणार आहे आपली सगळी पोरं आवरून एक चालल्यात सिस्टीमकडं. आता मी आणि आमचा दादा चाललोय. तर काही जस्ट आता आलो आहे आम्ही सिस्टीमजवळ. हे बघा आमची सिस्टीम. फक्त रात्री बघायचं, आत्ता बघायचं नाही. हां, पोरं लगेच आलीच बघायचं. ब्लॉगमध्ये लगेच पोरं येतात. तर तुम्हाला दाखवतो. एकदम खतरनाक साऊंड आहे आपला. एसके आउटलाईन मिरजचा साऊंड आहे. तर आता स्क्रीनला आपले ट्रॉली जोडायचं काम चालू आहे जनरेटर. आणि ही आपली स्क्रीन पहिला पुढं असणार आहे आणि मग आपला मेन सेटअप आपला मागं असणार आहे. भावांनो सिस्टीम काढूपर्यंत फरवाढ झाली. एकदा तर लाईनीला लागू दे, मग तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखवत राहतो. तर काय आता आपली स्क्रीन, ती पुढं स्क्रीन आहे, किंवा स्ट्रक्चर आणि मागं गणपती असा आपण सेटअप लावून घेतला आहे. तर काहीच आता मी आलो इथं ऑपरेटरजवळ. तिथं असं मागं स्क्रीन वगैरे आहे. तिथं ऑपरेटिंग काम चालू आहे. आणि आता आपण जे ॲडव्हर्टाइजमेंट सगळं देणार आहे स्क्रीनला, ते या पेनड्राईव्हमध्ये आहे. त्यांना सगळं सांगून सगळं सेटअप करून घेणार आहे. आणि हे आपलं एसके आउटलाईन साऊंड मालक आता इथं साऊंड चालू केलं. कसं वाजते? दिक्कत यही है हमें खुद नहीं पता कि हमको कब क्या करेंगे.
Ready, set, 3, 2, 1, go. मला भिजतला येऊ द्या
आपल्या मंडळाचं लास्ट गाणं होतं आणि आपली मिरवणूक सुखरूपपणे पार पडल्या. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. विश्वजित योग मंडळ दातार मनाचा विघ्नहर्ता पैसे फिटलं वाजलं पण आणि गाजलं पण. बोलते सीएन बोलते. तर गाईज 12ला म्हणजे आपल्या इचलकरंजी सगळं बंद होते आणि आपलं स्ट्रक्चर स्क्रीन हे सगळं आता इथं लावण्यात येणार आहे आणि फक्त मूर्ती तेवढे आपण पुढे विसर्जनासाठी घेऊन जाणार आहे. तर गाईज आता रात्रीचे 3 वाजल्यात आणि आपण सगळा स्ट्रक्चर सिस्टीम सगळे मागं सोडून आपण गणपती विसर्जनाला घेऊन आलोय. ही आपली मूर्ती आहे इथं आणि आता विषय असा असतो की इथं इचलकरंजीत काय कोण आहे रोनाल्डो रिटायरमेंट मेसी. तर तुम्हाला काय सांगाल तो तर आपल्या इथं आपण मूर्ती काय वरनं टाकत बिकत काय नाही ती काय आपल्याकडे प्रथा नाही आहे. आपण सरळ मूर्ती क्रेननं व्यवस्थित सोडतोय विसर्जन करतोय. तुम्हाला दाखवतो ते पण फुटेज तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर काहीच आपला क्रेनला 4था नंबर लागला आणि आता आपली पोरं सगळी आरती करून घ्यायलात. लास्ट गणपतीची आरती. तर आरती करून मग तुम्हाला पुढचा अपडेट देतो. तर काही जस्ट आता आरती करून आम्ही प्रसाद खाईत पुढं आलोय. मूर्ती यायला आता मागं इथं क्रेनला मूर्ती लावून आपलं मूर्तीचं विसर्जन होणार आहे. तर काही आता आपला नंबर आलेला ट्रेन सोडाल्या आपल्या मूर्तीला. तर गणपतीच्या आपल्या अँगलची नट खोलायची कामं चालू आहे. मोरया तर गाईज आपला ब्लॉग एंड करायचा राहूनच गेलेला. तर काल रात्री विसर्जनामुळं आणि फोन आपला स्विच ऑफ पडलेला त्यामुळं आपला ब्लॉग तिथंच एंड करायचा राहून गेलेला. मी आत्ता उठलोय आणि सगळा आवरून बिवरून मग मी ब्लॉग एंड करलोय. अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर आपलं गणपती विसर्जन म्हणा मिरवणूक म्हणा हे सगळं निर्विघ्नपणे पार पडलं आणि गणपती त्याच मंडळाला किंवा त्याच पोरांना साथ देतोय जी पोरं असे एकदम निष्ठेनं बाबा कुणाच्या मनात कुठल्या मंडळाबद्दल कुचकी भावना म्हणा किंवा जी 11 दिवस जी सगळी पोरं श्रद्धा करतात एकदम श्रद्धेनं पूजा करतात त्याची सेवा करतात गणपतीची त्याच पोरांना देव पण साथ देतोय. आणि असंच आमच्यासोबत काल घडलं. सगळी स्ट्रक्चर एकदम जोरात सगळे अडकलेले आहेत एकमेकांच्यात आणि कसं बसं आम्ही त्यातनं निसटलो आणि आमची मिरवणूक एकदा लाईनली लागली. त्यामुळं आमची मिरवणूक एकदम खतरनाक झाली. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला पण असाल. तर एवढंच सांगायचं होतं. तर आपण भेटूयात परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगला एकदम सपोर्ट करा चांगला कमेंट करा आणि
सबस्क्राईब पण करून घ्या. तर बाय मित्रांनो.